नमस्कार मित्रमैत्रिणींनो. सकाळी लवकर उठायचं आहे, व्यायाम करायचा आहे, वाचन करायचं आहे, पण सकाळी झोपेतून उठता क्षणी हातात येतो तो मोबाईल आणि जो आपण संकल्प केला होता तो बाजूला राहून जातो. तुमचं असंच होतं का? तुम्ही सर्व गोष्टीचं नियोजन करता, पण एक आदर्श दिनचर्या बनवता, पण ते फॉलो करू शकत नाही. कधी झोप उशिरा लागते, त्यामुळे सकाळी वेळेवर उठणं होत नाही. कधी मोबाईलमुळे कंटाळा खूप येतो, काही करण्याची इच्छा होत नाही. कधी मोबाईलमुळे वेळ लागतो, तर कधी कधी खूप कंटाळा येतो, काहीच करण्याची इच्छा होत नाही. आजपासून असं होणार नाही, कारण आपण आज अशा काही स्टेप पाहणार आहोत की ती तुमच्या आयुष्याला शिस्त लावतील, तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि यशाच्या दिशेने घेऊन जातील. पहिलं महत्त्वाचं म्हणजे ठराविक वेळी उठणं आणि ठराविक वेळी झोपणं. आजच्या धावपळीच्या जगात आपली झोपण्याची आणि उठण्याची वेळ आपण ठरवत नाही, ते ठरवते मोबाईलच्या स्क्रोलवर, OTPच्या सिरीजवर आणि सोशल मीडियाच्या नोटिफिकेशनवर. यशस्वी लोक मात्र सोशल मीडियावर आपला अमूल्य वेळ वाया घालवत नाहीत. हे लोक ठराविक वेळी झोपतात आणि ठराविक वेळी उठतात, कारण त्यांना झोपेचं महत्त्व माहीत असतं. ठराविक वेळी झोपणं का गरजेचं आहे? रात्री 10 ते सकाळी 5 हा काळ आपल्या मेंदूसाठी रिफ्रेश होण्याचा नैसर्गिक काळ असतो. या वेळेत झोपल्यास मेंदू नवीन माहिती नीट साठवतो, स्मरणशक्ती वाढते आणि तणाव कमी होतो. म्हणजे आपल्याला झोप म्हणजे मोबाईलच्या चार्जिंगसारखी असते. मोबाईल वेळेवर चार्ज केला तर दिवसभर व्यवस्थित चालतो. उशीर केला तर बॅटरी डाऊन होते आणि आपण चिडचिड करू लागतो. झोपेच्या ठराविक वेळेत मेलॅनिन, ग्रोथ हार्मोन आणि कॉर्टिसोल या हार्मोनचा नैसर्गिक स्राव होतो. त्यामुळे ठराविक वेळी झोपावं. ठराविक वेळी झोपल्यामुळे अनेक फायदे होतात. सकाळी 5 ते 8 या वेळेला हवा स्वच्छ, मन शांत आणि वातावरण सकारात्मक असतं. यावेळी अभ्यास, ध्यान, योजना किंवा वाचन इत्यादी कामांसाठी डोकं शांत असतं. सकाळी लवकर उठावं आणि आपली कामे लवकर करावीत. जसं म्हणतात की उशिरा उठणार त्याचा दिवसही लवकर संपतो. रॉबिन शर्मा नावाचे लेखक म्हणतात की पहाटे लवकर उठणं म्हणजे जगाच्या स्पर्धेत एक पाऊल पुढं असणं. सकाळचा पहिला तास डिजिटल फास्टिंग. सकाळचा पहिला तास म्हणजे मोबाईलशिवाय गेला तर दिवसभर मन शांत आणि नियंत्रित राहतं. आपण झोपेतून जागे होतो आणि लगेच पाहिलं काय करतो तर मोबाईल उचलतो. व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, मेल, नोटिफिकेशन चेक करतो. आपली सकाळ इतरांच्या जगाने भरलेली असते, आपल्या जगाने नाही. हे टाळण्यासाठी आपल्या मनाला एक छोटीशी सवय लावा, ते म्हणजे डिजिटल फास्टिंग. म्हणजेच सकाळचा पहिला तास पूर्णपणे मोबाईल, TV, लॅपटॉप, सोशल मीडिया किंवा कोणतीही स्क्रीन न वापरणं. डिजिटल फास्टिंग का करावं? सकाळची वेळ आपल्याला हा विचारशक्तीसाठी सर्वोत्तम असते, पण जर आपण ती वेळ इतरांच्या स्टेटस, मेल चेक करण्यात घालवली तर मन गोंधळून जातं. स्क्रोल करताना डोपामिन वाढतं, नंतर मन बेचैन होतं. डिजिटल फास्टिंगमुळे आपण नैसर्गिक शांततेत दिवस सुरू करू शकतो. सकाळी मोबाईल पाहणाऱ्यांचं लक्ष दिवसभर भटकत असतं, तर डिजिटल फास्टिंग करणाऱ्यांचं लक्ष कामात अधिक टिकून राहतं. पहिल्या 30 मिनिटात तुम्ही जे मेंदूत भरता तेच तुमच्या दिवसभराचं मूळ असतं. डिजिटल फास्टिंग कसं करायचं? पहिला 1 तास मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवायचा. त्याऐवजी 5 मिनिटे ध्यान करा, 5 मिनिटे आभार व्यक्त करा, 15 मिनिटे वाचन करा, 10 मिनिटे व्यायामासाठी, 10 दिवसभराच्या 3 ते 5 महत्त्वाच्या गोष्टीची यादी बनवा. यामुळे तुमचा दिवसभर कामावरचा फोकस वाढतो, चिडचिड कमी होते, इतरांच्या जगापेक्षा स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण येतं आणि मानसिक शांतता मिळते. सकाळचा पहिला तास मोबाईलसाठी नाही तर फक्त स्वतःसाठी द्या, मग लोक तुमच्यासाठी वेळ देतील. दररोज 10 मिनिटे ध्यान करा, प्राणायाम करा. बाहेरच्या जगावर नियंत्रण हवं तर आधी स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवा. आज प्रत्येकजण फक्त पळत आहे, कुठं पोचायचं आहे हे माहीत नसताना देखील. या धावपळीत मन थांबत नाही, विचार थांबत नाहीत, त्यामुळे चिंता, स्ट्रेस आणि चिडचिड वाढते. यावर एक उपाय म्हणजे दररोज 10 मिनिटे ध्यान आणि प्राणायाम करा. हे ऐकायला साधं वाटतं, पण हेच मनाचा ब्रेक आणि शरीराचा रिसेट बटन आहे. ध्यान म्हणजे फक्त डोळं मिटून बसणं नाही, तर ध्यान म्हणजे आपल्या आतल्या शांततेशी जोडणं, आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं, आपल्या विचारांना निरीक्षण करणं
प्राणायाम करणं आणि आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवून सकारात्मक ऊर्जा आणि स्थैर्य निर्माण करणं. 1 मिनिटाचा खूप मोठा फायदा होतो. तणाव कमी होतो. श्वासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे मेंदूतील तणावाचे हार्मोन्स कमी होतात. एकाग्रता वाढते. प्राणायामामुळे ऑक्सिजनचा पुरवठा मेंदूपर्यंत जास्त होतो. त्यामुळे एकाग्रता वाढते. भावनिक स्थैर्य मिळतं. पण शांत झालं की राग, चिंता आपोआप कमी होतात. स्वामी विवेकानंद म्हणतात की मनावर नियंत्रण म्हणजे संपूर्ण आयुष्यावर नियंत्रण. दररोज 30 मिनिटं शारीरिक व्यायाम होणं गरजेचं आहे. आपल्याला खूप काही तंत्रज्ञानानं दिलं आहे, पण शारीरिक हालचाल मात्र हिरावून घेतली आहे. बाजारात जायची गरज नाही. ऑनलाईन ऑर्डर केली की जे हवं ते घरपोच मिळतं. ऑफिसला नाही गेलं तरी घरातून काम करणं शक्य आहे. समोरासमोर संवाद नाही, स्क्रीनवर गाठीभेटी होतात आणि त्यामुळे आपण एकाच जागेवर आहे. आयुष्य जगायला लागलो आहे. याचा परिणाम म्हणजे वाढलेलं वजन. बैठकाम खूप वाढलेली आहेत. त्यामुळे आपली ऊर्जा कमी झाली आहे, चिडचिड वाढली आहे, थकवा जाणवते, आजारपण आहे. यामुळे दररोज किमान 30 मिनिटं तरी शारीरिक हालचाल करणं खूप गरजेचं आहे. यासाठी महागडे शूज किंवा महागडी जिम्स लावणं गरजेचे नाही, तर संपूर्ण शरीराची हालचाल होणं गरजेचे आहे. हृदयासाठी रामबाण उपाय. नियमित हालचालीमुळे रक्ताभिसरण सुरळीत होतं आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. वजन आणि चरबी नियंत्रणात राहते. प्रत्येक मिनिटाला आपले शरीर कॅलरीज खर्च करतात. चालणं, सायकल चालवणं, नाचणं किंवा अगदी झाडू पोछा करणं या सर्व कामांमध्ये शारीरिक हालचाल होते. मेंदू ताजातवाना होतो आणि व्यायामामुळे हॅपी हार्मोन्स स्रावतात. त्यामुळे मन प्रसन्न राहतं, आत्मविश्वास वाढतो, नैराश्य दूर होतं, झोप सुधारते. शारीरिक हालचाल केल्यामुळे शरीर आणि मन प्रसन्न राहतं, गाढ झोप लागते. अब्दुल कलाम म्हणतात की ज्याचं शरीर थांबलं त्याचं आयुष्य थांबलं. हेल्दी नाश्ता घ्या. सकाळचा आहार म्हणजे दिवसभराचं इंधन आहे. हेल्दी नाश्ता म्हणजे केवळ पोट भरणं नाही, तर तो आपल्या शरीराला, मेंदूला आणि मनाला दिवसभरासाठी ऊर्जा देणारा पहिला डोस आहे. नाश्ता केल्यामुळे ऊर्जा मिळते, आळस कमी होतो. सकाळी उठल्यावर 8 ते 10 तास उपवास झालेला असतो. नाश्ता केल्याने शरीराला ग्लुकोज मिळतं आणि ऊर्जा निर्माण होते. मेंदू सतर्क राहतो. सकाळी योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट आणि प्रथिन मिळालं तर कॉन्सन्ट्रेशन आणि निर्णय घेण्याची ताकद वाढते. जो सकाळी हेल्दी नाश्ता करतो त्याला दिवसभर जंक फूड खायची गरजही भासत नाही. यामध्ये तुम्ही मूग डाळीची पोळी, अंड्याचा आमलेट, उपमा, पोहे, थालीपीठ, इडली, सांबर, सफरचंद, पपई, संत्री, भिजलेले बदाम, अक्रोड, शेंगदाणे, नारळ पाणी घेऊ शकता. मसालेदार पदार्थ मात्र कटाक्षाने टाळा. सकाळी जड अन्न शरीराला झेपत नाही. फक्त चहा पाणी नको. यामध्ये पोषण मूल्य कमी असतात आणि ॲसिडिटी वाढते. तसंच साखरयुक्त पदार्थ, ब्रेड यासारखे पदार्थ टाळा. यापासून फक्त कॅलरीज मिळतात, पोषण नाही. सकाळचा नाश्ता नसेल तर तुमचं शरीर उपाशी लढाई लढता हारतं. त्यामुळे न चुकता सकाळचा नाश्ता करा. टू डू लिस्ट बनवा, कारण नियोजनाशिवाय यशाची दिशा मिळत नाही. मला ते विचार ठेवण्यापेक्षा कागदावर लिहा. यश जवळ येईल. आणि दिवसभर बऱ्याच गोष्टी करायच्या असतात, पण काही ना काही चुकतं, विसरलं जातं, पुढं ढकललं जातं आणि शेवटी असं वाटतं की आज काहीच केलं नाही. तेव्हा लिस्ट बनवा आणि लिस्टनुसार कामे करत राहा. यासाठी तुमच्या दिवसभराच्या कामाचा रोडमॅप बनवा. यशस्वी लोक याच लिस्टमुळे दिवसाची सुरुवात करतात आणि याच लिस्टवर दिवस संपवतात. लिस्ट केल्यामुळे मेंदूतील गोंधळ कमी होतो. दिवसभर काय करायचं, कधी करायचं, किती वेळ लागेल हे सगळं पक्कं झालं की मन मोकळं राहतं. यामुळे आपण काय करायचं, काय करायचं नाही, कशाला महत्त्व द्यायचं, कशाला द्यायचं नाही याविषयी माहिती मिळते. जेव्हा काम कागदावर उतरतं, लक्ष ठरतं, योजना ठरतात, तेव्हा एक एक पाऊल पुढं टाकत राहतो आणि दिवस बदलतात आणि मग आयुष्यही बदलतं. सोशल मीडियासाठी ठराविक वेळापत्रक बनवा, कारण स्क्रीनवर वेळ घालवला तर स्वप्न पडद्यामागे जातात. तुम्ही सोशल मीडियावर कंट्रोल ठेवला नाही तर ते तुमचं आयुष्य कंट्रोल करेल. फक्त 5 मिनिटासाठी इंस्टाग्राम चालू करतो आणि लक्षातच येत नाही की कधी अर्धा तास निघून गेला. सोशल मीडियाचं व्यसन का घातक आहे? कारण यामुळे टाईमपास होतो. प्रत्येक भारतीय सरासरी दररोज 2 ते 3 तास सोशल मीडियावर घालवतो.
ही वेळ शिकण्यात, व्यायाम करण्यात, उत्पन्न वाढवण्यात किंवा स्वतःला घडवण्यात वापरण्यात आली तर यामुळे आपण खूप सुखी होऊ शकू. यामुळे आपण दुसऱ्यांशी तुलना करू लागलो आहे. इतरांच्या पोस्ट पाहून स्वतःचं आयुष्यावर बोर झाल्यासारखं वाटतं. माझा मित्र फॉरेनला गेला, तो बिझनेस करतोय, मी काय करतोय असं म्हणून आपण आपला आत्मविश्वास कमी करून घेतोय. तेव्हा सोशल मीडियावरचं जग हे काल्पनिक आहे हे लक्षात ठेवा. जसं की सोशल मीडिया वाईट नाही, पण त्याचा वापर नियंत्रित ठेवा. वेळ ठरवा आणि मगच वापरा. सोशल मीडियाचा तुम्ही मालक बना, पण गुलाम नाही. संध्याकाळी स्वतःकडं पाहणं म्हणजे प्रगतीचा आरसा पाहणं. दिवसाच्या शेवटी स्वतःशी संवाद साधा. स्वतःशी संवाद साधला की आत्मविश्वास वाढतो. आपण दिवसभर खूप काही करतो, धावतो, बोलतो, काम करतो, चुका करतो. काही चांगलं घडतं, काही चुकतं. काही ठिकाणी आपण थांबून विचार करतो, आज मी खरंच काय केलं? तेव्हा हा स्वतःचं चिंतन करा. एक छोटासा अभ्यास करा स्वतःच्या कृतींचा, भावनांचा आणि विचारांचा. आणि तो केल्याने आपण फक्त दिवस संपत नाही, तर आपण काहीतरी नवीन शिकत असतो. यामुळे दिवसाची स्पष्टता मिळते. आपण काय केलं, काय राहिलं हे कळतं. चुका सुधारण्यास संधी मिळते. आपला निर्णय कुठे चुकला हे कळतं. जे काम व्यवस्थित झालं आहे त्यामुळे स्वतःचं कौतुकही करता येतं. जे काही चांगलं केलं ते स्वतःशी शेअर केल्याने आत्मविश्वास वाढतो. स्वतःची पाठ स्वतः थोपटत नाही, यशस्वी लोकांचं वैशिष्ट्य असतं. तेव्हा यामुळे आपण उद्या काय सुधारता येईल, आज काय करता येईल यासाठी आपण विचार करू लागतो. जसं की महात्मा गांधीजी दररोज रात्री स्वतःचा अहवाल लिहायचे. काय चांगलं केलं, काय चुकलं आणि काय शिकायला मिळालं. यामुळेच ते एका सामान्य व्यक्तीपासून महात्मा झाले. प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवतो, पण शिकण्यासाठी आपण थांबायला हवं, स्वतःकडे पाहायला हवं. रात्री 5 मिनिटे स्वतःशी बोला, म्हणजे पुढच्या दिवसाची एक नियोजन तयार करता येतं. आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे हे नोंदवा, कारण उद्या तोच तुमच्या यशाचा पाया असेल. रात्री मोबाईल दूर ठेवला की चिंता, थकवा आणि बेचैनीही दूर होते. झोपायच्या आधी अर्धा तास वेळ स्वतःसाठी द्या. स्वतःसोबत घालवा. स्वतः शांत बसा. आज मी काय केलं आहे हे बघा. मोबाईलच्या स्क्रीनला महत्त्व देऊ नका. रात्री झोपायच्या आधी 1 तास पूर्णपणे मोबाईल फ्री झोनमध्ये ठेवा. रात्री ठरवलेला 1 तास या वेळेत कोणतेही स्क्रीनचा वापर टाळा. मग तो मोबाईल असो, लॅपटॉप असो. मोबाईलचा निळा प्रकाश मेंदूत गेला की तो झोपेसाठी खूप हानिकारक असतो. झोपेमध्ये अडथळा आणतो. त्यामुळे उशिरा झोप लागते आणि सकाळी डोळ्यावर ताण जाणवतो. झोपेचा दर्जा सुधारण्यासाठी मोबाईलपासून दूर राहणं गरजेचं आहे. तुम्ही मोबाईलपासून जेवढे दूर राहाल तेवढी तुम्हाला गाढ झोप लागेल. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ताजंतवानं वाटेल. दिवसाचं सुंदर चिंतनही करता येईल. मोबाईलमुक्तमुळे तुम्हाला वेळ मिळेल आणि तुम्ही स्वतःसाठी काहीतरी नक्कीच करू शकाल. मोबाईलपासून दूर राहिला तर 10 ते 15 पाने पुस्तकाची वाचाल. त्यामुळे कल्पनाशक्ती वाढेल, शब्दसंपत्ती वाढेल. दिवसाच्या छोट्या रेहूला विचार करण्यासाठी वेळ मिळेल. मन हलकं होईल. 5 ते 10 मिनिटे ध्यान करा. झोपेच्या आधी मन शांत होईल. कृतज्ञता व्यक्त करा. सकारात्मक विचार करा. झोपेच्या अर्धा तास आधी मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवा. शक्य असल्यास मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवा. झोपण्याची जागा म्हणजे विश्रांतीचं मंदिर. तेथे स्क्रीनला प्रवेश देऊ नका. झोपेची सुरुवात मोबाईलने नाही तर स्वतःच्या विचारांनी करा. 1 तास मोबाईलपासून तुम्ही दूर राहिला तर झोपेचा दर्जाच सुधारत नाही तर तुमचं शरीर, मन आणि आयुष्यही ऊर्जावान होतं. आज आपण मिळवलेल्या गोष्टीवर आनंद मानण्याऐवजी नसलेल्या गोष्टीचीच यादी करतो आणि जीवन जगतो. पैसा कमी आहे, वेळ नाही, मोबाईल नाही आणि यामध्ये आपण विसरतो की आपल्याकडे अजूनही खूप वेळ आहे. त्यासाठी लागते एक सवय, दररोज सकाळी आणि रात्री कृतज्ञता व्यक्त करणे. मनापासून धन्यवाद म्हणून. यामुळे मन शांत होतं, सकारात्मक राहतं. दिवसाची सुरुवात मी किती नशीबवान आहे या भावनेने जर झाली तर मनात द्वेष, निराशा किंवा राग येत नाही. नातेसंबंध घट्ट होतात. दुसऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली की नात्यात आपुलकी आणि आदर निर्माण होतो. आत्मविश्वास आणि समाधान वाटतं.
आपल्याला जे मिळालं आहे त्याकडे लक्ष गेलं की कमीपणाची भावना नाहीशी होते. सकाळी उठल्यावर लगेच स्वतःला सांगा, मी आज नव्या दिवसासाठी आभारी आहे. माझ्या घरासाठी, कुटुंबासाठी, शरीरासाठी आणि संधीसाठी मी कृतज्ञ आहे. आणि ही कृतज्ञता तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये खूप सकारात्मक ऊर्जा देते आणि तुम्ही पुढे जात राहता. आज मी जे करेल ते मनापासून आणि प्रेमाने करेन. आणि रात्री झोपण्यापूर्वी या 3 गोष्टी लिहा किंवा मनात म्हणा. ज्या गोष्टीसाठी तुम्ही त्या दिवशी आभार मानतात त्या गोष्टी लिहा आणि स्वतःला आनंदी ठेवा. जसं की सकाळी आभार माना आणि दिवसाची सुरुवात करा. रात्री समाधानाने संपवा. कृतज्ञता ही फक्त एक भावना नाही, तर ती एक आयुष्य जगण्याची शैली आहे. तेव्हा कृतज्ञता व्यक्त करा. त्यामुळे आयुष्य बदलण्यासाठी चमत्काराची गरज नाही, तर फक्त चांगल्या दिनचर्येची गरज असते, हे लक्षात असू द्या. आणि ही चांगली दिनचर्या नक्कीच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सवयीने आणि दररोजच्या सरावाने अवलंबू शकता. यासाठी ती कटाक्षानं पाळणंही तितकंच गरजेचं आहे.